नवऱ्याच्या लाडाने बिघडलेले मी आज तर चक्क हद्दच झाली. 12 वाजेपर्यंत मला कशी तरी लाज वाटते आणि मी झोपेतून उठते. पण आज चक्क 2 वाजले तरीही मला बिछाण्यातून उठावंसं वाटत नव्हतं. मग तरीही 2 वाजता का होईना कशी तरी मी हिंमत करून उठले. नवऱ्याने आणून ठेवलेलं दूध आणि ब्रेडचा नाश्ता केला. त्यानंतर म्हटलं जरा कपाट आवरायला घ्यावं. कपाट उघडल्यावर सगळ्यात अगोदर नजर पडते माझी साड्यांवरती. इनको ही देख देख कर मैं जीती हूँ, अगर ये ना होते तो मैं मर ही जाती. आणि माझा कॉन्फिडन्स तर पाहिला का तुम्ही. एवढ्या ढिगभर साड्या असून त्यातली एकही साडी न घालता भिकाऱ्यासारखा अवतार घेऊन इकडं तिकडं फिरण्याची हिंमत सगळ्यांमध्येच नसते. मग कपाट आवरून झाल्यानंतर 5 वाजता का होईना आम्ही आंघोळीला गेलो. बाहेर आलो बघितलं तर 6च वाजले होते. चुटकुने आणि मी मस्त फ्रेश आंघोळ केली होती. थंड थंड पाण्याने छान वाटत होतं. आमच्याकडे सारखीच लाईट जाते म्हणून आम्ही घराच्या बाहेर बसलो होतो. मग थोडा वेळ इकडं तिकडं टाईमपास केल्यानंतर लगेच संध्याकाळ झाली. तर जरा साफसफाई करायला घेतली. घराची साफसफाई केली, झाडू वगैरे मारून घेतला, किचन साफ करून घेतलं, भांडी वगैरे घासली. इथे एक मजेची गोष्ट मी तुम्हाला सांगते. इथे मी व्हिडिओ चालू करून मोबाईल बाहेर ठेवला होता आणि दरवाजा लावून घेतला आणि मी विसरूनच गेले मोबाईल माझा बाहेर राहिला, व्हिडिओ चालू आहे. त्यानंतर भाजीवाला चालला म्हणून भुईमुगाच्या शेंगा त्याकडनं घेतल्या, छान खरपूस भाजून घेतल्या. शेंगा खात असताना डाळ भात मी कुकरला लावला, चांगली डाळीला फोडणी दिली. तर शेंगा खातच मी स्वयंपाकही करून घेतला. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच होतं.